हे गाइस, वेलकम बॅक टू दी चॅनल. होप यू गाइस आर डूइंग ॲब्सोल्युटली वेल. स्वागत आहे तुमचं पुन्हा की तुमच्या भावी चॅनलवरती. तर आजचा ब्लॉग तुम्हाला साडेदहा बघून समजलं असेल की कुठच्या टॉपिकवर नाही. आता मी चाललो आहे एकवीर आईच्या पालखीला, म्हणजे उद्या पालखी आहे. तर आता रात्री आम्ही निघालो आहे. तर बघा CSMC स्टेशनला आता आम्ही तिकडनं आपली ट्रेन आहे. तर आता तिकडंच ट्रेनची तिकडे चाललो आहे आणि तुम्हाला डायरेक्ट उद्या सकाळी भेटेल. आज रात्री काय शूट नाही करणार कारण की पूर्ण बाहेर कालो असेल. डायरेक्ट तुम्हाला उतरलो ना स्टेशनला तेव्हाच भेटू. चला तर आता आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो आहे आणि आपल्याला गाडी वगैरे काय भेटत नव्हती, ना बस भेटत होती ना रिक्षा भेटत होती. तर आता एक टेम्पो पकडलाय. आपल्या म्हणजे पोरी वगैरे होते ते सर्व खालती बसलेत आणि आम्ही तिघं जण पोरं वरती बसले टपावरती खालती, कारण की खालती जागा नाही. बघा हाय हाय. आता इकडनं डायरेक्ट आपल्या मंदिराच्या इकडे जाऊया. तिकडे जाऊन तुम्हाला भेटतो डायरेक्ट, म्हणजे पाया वगैरे दर्शन वगैरे करायला जाऊ ना तेव्हा. चला तर फायनली आता पोचलो आपण मंदिराच्या म्हणजे गेटना. त्या पुढं तर चालत चाललो आहे कारण की मंदिराची इथं पोचलो तर चालतच चाललो आहे. टेम्पोमधनं उतरलो आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी आता कमीत कमी 10हून जास्त वर्षानंतर एकविराला आलो आहे. कारण की 1 वर्ष म्हणजे आपण तुम्हाला माहितीच असेल पंढरपूरला म्हणजे जातो. तर पंढरपूरला एकदा आलेलो दर्शनाला इकडे, त्याच्यानंतर डायरेक्ट आत्ता येतो आहे. तर खूप वर्षानंतर आलो आहे आणि ते पण मेन पालखीलाच आलो बरोबर. असं नाही की मध्येच कधीतरी पालखीला आलो बरोबर. बघा चालतो आहे. काय घेतो बॅग घेतो चालू केले. आता आपण पायऱ्या चढायला वरती जातो. आता वरती A few moments later. आम्ही लोक आता मंदिराच्या इथे जवळ आलो आहे. तर फोटो वगैरे काढायसाठी अजून लाईनीमध्ये ना आलो आहे. लाईन लावायची ते मंदिर आहे तर फोटो काढायला आलो आहे आम्ही. आणि बघ आता सकाळचे वाजले 6. सकाळ दर्शन करायला आलो आईचं. तर फोटो वगैरे काढतोय बघा. याचं मंदिर आहे पूर्ण हाराणी वगैरे सजवलं आहे. पूर्ण त्याला आहे. अजून गर्दी तरी नाहीच आहे, नंतर भरपूर होईल गर्दी.
आजच एकदम बेकार झालं बेकार. आपण ते गेलेलो खूप व्हिडिओ काढायला, पण व्हिडिओ एकदम नॉर्मली काढल्या. कुठं काढायला भेटत नाही बघा. पूर्ण वाईट कपड्याची पूर्ण वाट लागली गुलरनी. बघा आता जस्ट बाहेर आलो आम्ही गर्दीमधून. पूर्ण घामातलं वगैरे पूर्ण हालत बेकार झाली. तर आता फायनली खालती उतरलोय. जाम गर्दी होती जाम. आणि घामातलं वगैरे बेन. आणि हा पहिल्यांदाच म्हणजे कालच हा शर्ट घेतलेला आणि आज त्याची वाट लावली. आणि संध्याकाळी पण पालखी येते, ती पण तुम्हाला दाखवल. आता आलोय खालती. तर नाश्ता वगैरे करतो आणि तुम्हाला भेटतो नंतर. चला. A few moments later. तर चला, हा आपला ब्लॉग इथपर्यंत होता. तुम्ही बघितलं तर आई माऊलीची पालखी सोहळा 2024ची कशी होती. आणि मी तरी फर्स्ट टाईम गेलो, तर मला तर खूप मजा आली नाचायला वगैरे सर्व करायला, व्हिडिओ शूट करायला. परत आईचं दर्शन झालं खूप वर्षानंतर. ते पण 10 वर्ष जास्त वर्षानंतर मी गेलेलो एकविरेला. ते पण दर्शन झालं, म्हणजे मस्त वाटलं. आता ह्याच्यानंतर पण पालखी सोहळा असतील तेव्हा पण जाऊया आपण. आणि ब्लॉग येतीलच त्याचे पण. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल नोटिफिकेशन ऑलवर करा, जेणेकरून आपल्या ब्लॉगची सर्वात पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर चला, भेटूया पुढच्या ब्लॉगला. तुम्हाला टाटा बाय बाय.